हॅलो विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर 1 लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ही व्हिडिओची सिरीज आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. भरपूर सारे एक्झाम्स असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी रिलेटेड, लाईफ सायन्स रिलेटेड भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतात, पण विद्यार्थ्यांना ते क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. तर नक्की काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सिरीजमध्ये भरपूर सारे व्हिडिओ नवीन नवीन येणार आहेत, ते पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि सुरुवात करूया. आज आपण बायोलॉजी या शब्दाचा अर्थ काय आहे आणि ऍक्च्युली बायोलॉजी म्हणजे काय अभ्यास केला जातो, बायोलॉजी या क्षेत्रामध्ये काय काय अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश असतो आणि वेगवेगळे क्षेत्र या क्षेत्राला कसं रिलेटेड आहे हे आपण शिकणार आहे. तर बायोलॉजी वर्ड जो आहे त्याचं मीनिंग आपण शिकणार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काय स्टडी इन्व्हॉल्व केला जातो ते पण शिकणार आहे. आणि ऍक्च्युली बायोलॉजी म्हणजे हे शास्त्र काय आहे हे पूर्णपणे आपण शिकणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर सुरुवात करूया आपण. व्हॉट इज मीन बाय वर्ड बायोलॉजी. आता बघा, बायोलॉजी हा शब्द जो आहे तो ग्रीक वर्ड आहे आणि त्याला आपण जर स्प्लिट केलं, एक आहे वर्ड बायोलॉजी, हा जर स्प्लिट केला तर कसा बनतो, बायोस, त्याचा अर्थ आहे लाईफ, आणि स्टडी, ज्याचा अर्थ होतो स्टडी, बायोस आणि लॉगस, या दोन शब्दांचा अर्थ काय होतो, लाईफ, स्टडी. म्हणजे बायोलॉजी शब्दाचा अर्थ काय बघा, स्टडी ऑफ लाईफ, स्टडी ऑफ लाईफ. तर हा शब्द ग्रीक वर्ड आहे बघा, हा ग्रीक वर्ड आहे. आणि ग्रीक वर्ड जर आपण स्प्लिट केला तर बायोस चा अर्थ होतो लाईफ आणि लॉगस म्हणजे स्टडी. तर स्टडी ऑफ लाईफला आपण काय म्हणतो, बायोलॉजी. स्टडी ऑफ लाईफ याला आपण काय म्हणणार आहे, बायोलॉजी. आता लाईफ म्हणलं की काय येतं बघा, लाईफ म्हणले की येतात लिव्हिंग थिंग्स. काय येतात, जिवंत गोष्टी, बरोबर, जिवंत गोष्टी. तर जिवंत कुणाला म्हणायचं, तर एखादा ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज पण आपण बघणार आहे. तर एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग आहे का तो नॉन लिव्हिंग आहे. एक दगड दिलाय, एक माणूस दिलाय, तर ऑब्विसली तुम्ही दगडाला काय म्हणणार आहे, अरे नॉन लिव्हिंग थिंग आहे ती. आणि माणसाकडे बघितलं तर तुम्ही काय म्हणणार आहे, हा लिव्हिंग आहे. मग तुम्ही कसं डिस्टिंग्विश करताय, काय फरक आहे या दोन गोष्टींमध्ये, तो आपण बघणार आहे. तर काही प्रॉपर्टीज आहेत ज्या दे आर रिलेटेड टू ओनली लिव्हिंग थिंग्स, आणि देर आर सम प्रॉपर्टीज, काही प्रॉपर्टीज अशा आहेत ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना लागू पडतात. तर त्यातल्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण इथं बघणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला इथपर्यंत जर काही डाऊट आला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सुरुवात केली आपण. बायोलॉजी या शब्दाचा अर्थ, बायोस प्लस लोगस. बायोस म्हणजे लाईफ आणि लोगस म्हणजे स्टडी. हा ग्रीक वर्ड आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. स्टडी ऑफ लाईफ म्हणजेच बायोलॉजी. आणि लाईफ म्हणलं की आल्या लिव्हिंग थिंग, लिव्हिंग थिंग्स म्हणजे जिवंत गोष्टी. तर जिवंत गोष्टी ज्या असतात त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण इथं बघणार आहे. तर पहिल्यांदा काय करू, प्रॉपर्टीज बघूया. बघा, प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग थिंग्स. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे ती मी तुम्हाला सांगतो. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे मुवमेंट. मुवमेंट म्हणजे काय हो, हालचाल. हालचाल म्हणजे आता बघा, मी कसं इकडे हालचाल करायलोय तिकडे हालचाल करायलोय म्हणजे मुवमेंट करायला लागलोय. जी गोष्ट मूव्ह करते, एका जागेवरून दुसरीकडे जाते, ती गोष्ट काय करते की मुवमेंट दाखवते. मुवमेंट दाखवते म्हणजे हालचाल करते, तर ती गोष्ट लिव्हिंग आहे. आता दगड बघा, वर्षानुवर्ष दगड बघा असं टाकलं, त्याला कुणी हलवायचं नाही, हलवलं किंवा ना हलवलं तरी पण ती गोष्ट कशी आहे बघा, निर्जीव आहे. सजीव आहे का, निर्जीव. सजीव नाही आहे ती गोष्ट, निर्जीव आहे. ह्याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये तुम्हाला मुवमेंट दिसत नाही.
आपोआप आपोआप मुवमेंट व्हायला पाहिजे, तर ती गोष्ट काय आहे, सजीव आहे. आता तुम्ही म्हणशीला झाडं, सर झाडं पण एका जागेला असतात, झाडं पण एका जागेवरून दुसऱ्या जागी जातच नाहीत, मग ही झाडं पण निर्जीव झाली का? नाही, तुम्ही चुकत आहात. कारण बघा, झाडांकडे पण जर तुम्ही केअरफुली बघितला, तर झाडांकडे पण मुवमेंट तुम्हाला बघायला मिळते. जर तुम्ही बघा, खिडकीमध्ये एक प्लांट ठेवलं आणि खिडकीमध्ये प्लांट ठेवला आणि इकडून बाहेरून दररोज सूर्य उगवत असतोय, तर बघा त्या झाडाचं जे टोक असतं किंवा झाडाचा जो स्टेम असतं किंवा झाडाचा जो पूर्णपणे अपेक्स असतो, जे टोक असतं, ते आपल्याला बघा सूर्याकडे असं झुकलेलं दिसतं. ह्यावर आपण काय सांगतोय की झाडं पण मुवमेंट दाखवतात. तर बघणाऱ्याचा दृष्टिकोन व्यवस्थित जर असेल तर त्याला पण काय दिसतात की झाडं मुवमेंट करत असतात. तर हे जे असतं त्याला आपण फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणतो. फोटोट्रॉपिक मुवमेंट काय आहे की प्रकाशाकडे झाडं काय करतात, स्वतःच म्हणजे हालचाल दाखवतात, त्याला आपण फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणतो. तसंच लाजाळूचं झाड बघा, लाजाळूच्या झाडाला जर तुम्ही टच केला तर ते स्वतःचे पानं मिटवून घेतं, बरोबर आहे ना, पानं मिटवून घेतं. तर ह्याला पण एक, याच्या प्रकारे ही पण एक मुवमेंटच आहे ना. तर म्हणजे लाईट असो किंवा तुमचा टच असो, याला सेन्सिटिव्ह प्लांट्स असतात, त्यामुळे झाडं काय दाखवतात, मुवमेंट दाखवतात. तर ज्यामध्ये तुम्हाला मुवमेंट दिसत असेल, ज्यामध्ये तुम्हाला मुवमेंट दिसत असेल त्याला तुम्ही काय म्हणू शकता, तुम्ही लिव्हिंग थिंग म्हणू शकता. आता दुसरी गोष्ट आपण बघणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. तर पहिल्यांदा आपण काय बघितलं की मुवमेंट, त्याच्यानंतर आहे बघा दुसरी गोष्ट आहे रेस्पिरेशन. मुवमेंटला आपण काय म्हणतो, हालचाल. नंतर बघितलं आपण रेस्पिरेशन, त्याला आपण म्हणतो श्वसन. श्वसन करणं म्हणजे काय बघा, रेस्पिरेशनचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. ऑक्सिजन जो आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. हवेतून आपण श्वसनाद्वारे ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो आणि आपल्या शरीरामध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो आपण बाहेर सोडतो, त्याला आपण श्वसन म्हणतो. आणि अशाच द्वारे आपण जे फूड घेत असतोय, बरोबर का, फूड घेण्यासाठी जे अन्न घेत असतो, त्या अन्नावरती प्रक्रिया करण्यासाठी हा O2 खूप गरजेचा असतोय. आणि अशा प्रकारे तो O2 काय करतो, अन्नाचं ऑक्सिडेशन करतो आणि आपली एनर्जी तयार होते. तर अशा प्रकारे ज्या गोष्टींमध्ये म्हणजे ज्या गोष्टींमध्ये सजीव गोष्टींमध्ये सजीव आहेत, सजीव असण्यासाठी त्यांना श्वसन करणं गरजेचं आहे. श्वसन ही जर त्यांच्याकडे जर प्रॉपर्टी असेल तर ती गोष्ट लिव्हिंग आहे. ठीक आहे. आता तिसरी प्रॉपर्टी आपण बघूया. मुवमेंट समजलं, त्याच्यानंतर आपण बघितलं रेस्पिरेशन. ठीक आहे, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. ठीक आहे, याच्यानंतर बघा तिसरी आपण बघितलंय, दॅट इज सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी बघा, बाहेर थंडी पडली, बाहेर तापमान वाढलं तर आपल्या शरीराला लगेच समजतं की बाबा हा बाहेर थंडी पडली तर आपण गरम कपडे घालायला पाहिजे, स्वेटर घालायला पाहिजे, लगेच आपल्याला समजतं. आणि त्याच्यानंतर बाहेर जर आपल्याला भरपूर सारी उष्णता पडली तर आपल्याला काहीतरी गार घे वाटतं, आईस्क्रीम खावं वाटतं. तर हे कसं, बाहेरचं जे एन्व्हायरमेंट आहे, त्या एन्व्हायरमेंटला आपली बॉडी रिस्पॉन्स करत असते. असं जर काही दिसत असेल त्या प्रॉपर्टी, तर इट इज अ लिव्हिंग थिंग. म्हणजे लिव्हिंग थिंगची ही तिसरी प्रॉपर्टी आहे, दॅट इज सेन्सिटिव्हिटी. त्याच्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी आपण बघणार आहे. फोर्थ प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगतो, दॅट इज ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय हो, वाढ दिसते तुम्हाला. काय दिसते तुम्हाला, वाढ. ग्रोथ दिसते म्हणजे वाढ. बघा, बाळ जेव्हा जन्माला येतं तर त्याची उंची किंवा त्याची उंची बघा किती लहान असते बाळ. किंवा एखादं झाड असेल, ते उगवल्यानंतर बी मधून किती छोटं असते, नंतर ते मोठं होतं, हळूहळू त्याची उंची वाढते, हळूहळू त्याची गर्थ वाढते. आणि तसंच आपण जर ह्युमन पद्धतीत बोलायचं झालं तर बाळ पहिल्यांदा लहान असतं, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं. नंतर जसं जसं त्याचं वय वाढत जाईल तशी उंची पण वाढते आणि त्याचं आकारमान पण वाढत असते. ह्याचा अर्थ काय दिसतंय की आपल्याला या गोष्टी, याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ दिसते. पण आपल्यामध्ये बघा, दगड असेल किंवा एखादा आता हा पेन आहे समजा किंवा हा डस्टर आहे, अशा ह्या भरपूर सारी ह्या गोष्टी कशा आहेत बघा, निर्जीव आहे. यांच्यामध्ये तुम्हाला वाढ दिसणार आहे का? नाही. आता हा पेन आहे, तो हा जो पेन आहे तो आता एवढा आहे,
आणि आपण जर 15 दिवसानं बघितलं तर हा पेन एवढा होणार आहे का, किंवा हा डस्टर एवढा मोठा होणार आहे का, नाही अजिबात. ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाढ दिसत नाही. ही गोष्ट मी अशीच जर इथं ठेवली तर आपोआप ही सोडून ह्याची जागा सोडून इकडे येणार आहे का, किंवा आपोआप हे पुसणार आहे का, नाही. ह्याचा अर्थ काय आहे, ह्या गोष्टींमध्ये स्वतःच्या स्वतः मुवमेंट दिसत नाही. रेस्पिरेशन, ही गोष्ट ही खात्या पित्या श्वास करते श्वसन करते असं काय दिसतंय तुम्हाला, तर अजिबात तुम्हाला याच्यामध्ये श्वसन दिसणार नाही. तर नंतर परत आहे सेन्सिटिव्हिटी. ह्याला काय ऊन वारा पाऊस काय कळतंय का, ह्याला काय कळतंय का, किंवा दगडाला एका काय कळणार आहे का, अजिबात कुठलीही गोष्ट यांना कळत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या कशा आहेत, निर्जीव. पण याच्या विरोधात एखादा आपण माणूस बघितला, एखादं झाड बघितलं, तर मुवमेंट दिसते, रेस्पिरेशन दिसते, सेन्सिटिव्हिटी दिसते, ग्रोथ दिसते, वाढ पण दिसते. तर अशा प्रकारे ही झाली चौथी प्रॉपर्टी. ह्याच्यानंतर अजून 5वी प्रॉपर्टी पण आपण बघणार आहे. तर 5 नंबरची प्रॉपर्टी काय आहे बघा. 5 नंबरची प्रॉपर्टी आपण बघणार आहे, दॅट इज नन अदर दॅन रिप्रोडक्शन. आता 5वी प्रॉपर्टी आहे बघा, रिप्रोडक्शन. त्याला मराठीत आपण काय म्हणतो, त्याला सरळ सरळ आपण प्रजनन असं म्हणतो. आता प्रजनन म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा आपल्याकडं नर आणि मादी एकत्र येतात, तर त्याच्यापासून काय होतं, एक नवीन जीव तयार होतो, त्यालाच काय म्हणतो आपण, प्रजनन म्हणतो. प्रजनन म्हणजे काय, की आपली जी संख्या आहे ती संख्या वाढवणं. प्लांट पण करतायत बघा, प्लांट मध्ये पण मेल प्लांट फिमेल प्लांट, किंवा पोलन स्टेमन अँथर, ते तुम्हाला आपण पुढच्या येणाऱ्या पार्टमध्ये शिकणारच आहोत. जेव्हा नर आणि मादी एकत्र येतात तेव्हा एक नवीन जीव तयार होतो, त्याला आपण प्रजनन म्हणतो. तर एक पेन असाच ठेवला मी इथं, बरोबर आहे, हा पेन इथे ठेवला, ही डस्टर इथं ठेवला, आणि एक 4 महिन्यानं 5 महिन्याने ह्यांच्याकडे दिलं, अरे 2 पेन झाले नाहीत अजून, डस्टर 4 झाले नाहीत, हे कसं काय झालं. तर यांच्यामध्ये तुम्हाला अजिबात दिसणार, यांच्यामध्ये तुम्हाला प्रजनन क्षमता, रिप्रोडक्शन नावाची क्षमता यांच्यामध्ये दिसणारच नाही. तर हे जर यांच्यामध्ये दिसत नसेल तर सांगा मला, ह्यांच्याकडे रिप्रोडक्शन प्रॉपर्टी आहे का. कुणाकडं, निर्जीव लिव्हिंग थिंग्सच्या विरोधात शब्द कुठला आहे, नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग्स कडे ही कुठलीही प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळत नाही. तर आपल्याकडे बघतो आपण ह्युमन्स बघा, मानव बघा, किंवा झाडं बघा, स्वतःची संख्या ऑलरेडी या पृथ्वी तलावरती वाढवत असतात कायम. तर आज तुम्हाला असं बघायला मिळतंय की बघा, भारत जगात 2 नंबर, आता 1 नंबर झाला असेल, तर लोकसंख्येमध्ये भारत 1 नंबर आला, नंतर चीन आहे. तर असं बघा, मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा की अशी कुठलीही प्रॉपर्टी नॉन लिव्हिंग थिंग्स कडे अजिबात नसते. ओके. तर त्याच्यानंतरची पण आपण प्रॉपर्टी, एक 6वी प्रॉपर्टी बघणार आहे. त्या 6वी प्रॉपर्टीचं नाव तुम्हाला सांगा, आधी इथपर्यंत तुम्हाला जर समजलं तर मला व्यवस्थित सांगा, नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमच्यासाठी परत एकदा ते एक्सप्लेन करेन, ठीक आहे. याच्या पुढची प्रॉपर्टी आहे बघा, एक्सक्रिशन. सांगा एक्सक्रिशन. एक्सक्रिशन म्हणजे त्या आपण ह्याला प्रजनन मराठीत म्हणतो, ह्याला आपण म्हणतो वाढ. आणि सेन्सिटिव्हिटीला आता मराठीत शब्द सांगायचा, जरा तुम्ही सर्च करून बघा आता. आणि एक्सक्रिशन म्हणजे त्याला आपण म्हणतो उत्सर्जन. उत्सर्जन असं म्हणणार आहे. आता हे जे उत्सर्जन आहे, ऑब्व्हियसली मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, रेस्पिरेशन करतो आपण जेव्हा फूड आतमध्ये घेत असतोय, म्हणजे पचन, फूड आपण ज्यात घेतो त्याचं पचन करतो, जो आपल्याला पार्ट लागणार आहे, जी एनर्जी तयार करण्यासाठी जे आपल्याला बॉडीला लागणार आहे ते आपण शरीरामध्ये साठवतो. आणि जे आपल्याला अनवॉन्टेड मटेरियल आहे ते ऑब्व्हियसली आपण शरीराच्या बाहेर काढत असतोय. असो ते तुमच्या घामावाटे असो, किंवा तुमच्या म्हणजे जी काय उत्सर्जन संस्था आहे त्याच्यातून, म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम आहे त्याच्यामधून अनवॉन्टेड मटेरियल बाहेर पडत असतं. हे तुम्हाला कुठेही तुम्हाला नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये बघायला अजिबात मिळत नाही. म्हणून ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे. त्याच्या भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या ही पण एक पाचवी प्रॉपर्टी आहे जी तुम्हाला फक्त लिव्हिंग थिंग्स कडेच बघायला मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर शेवटची प्रॉपर्टी आहे, दॅट इज न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय, दॅट इज द टेक इन अँड यूज न्यूट्रियन्स फॉर एनर्जी ऑफ ग्रोथ. म्हणजे न्यूट्रिशन हे तुम्हाला बघायला मिळतं. न्यूट्रिशन म्हणजे ह्याला आपण मराठीत काय म्हणू शकतो, मला शब्द आठवत नाहीत. आपण न्यूट्रिशन म्हणजे फूड रिलेटेड आहे.
फूड तुम्हाला माहित आहे, फूड अन्न आतमध्ये घेणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं, राहिलेलं हे सगळा पचन संस्थेचा भाग आहे. आणि हे न्यूट्रिशन आहे, म्हणजे एनर्जी तयार करण्यासाठी बाहेरून काहीतरी अन्न घेणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं. हे सगळं जे तुम्हाला बघायला मिळतं ते फक्त तुम्हाला लिव्हिंग थिंग्स मध्ये बघायला मिळतं. हे तुम्हाला नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये बघायला मिळत नाही. तर ही ज्या आहेत, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, 7 प्रॉपर्टीज, ह्या 7च्या 7 प्रॉपर्टी लक्षात ठेवण्याची तुम्हाला एक सोपी ट्रिक मी सांगतो. पहिलं प्रत्येकाला काय करा, पहिला वर्ड घ्या, GREN, MRSGREN, मिस्टर सतीश ग्रेन. बरोबर आहे, मिस्टर सतीश ग्रेन, मिस्टर MR सतीश ग्रेन GREN. लक्ष 7च्या 7 तुम्ही प्रॉपर्टी व्यवस्थित लक्षात ठेवू शकताय. इथपर्यंत काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहे, व्हॉट आर द डिफरंट ब्रांचेस ऑफ द बायोलॉजी. म्हणजे बायोलॉजी मध्येच, बायोलॉजी हे खूप मोठा वर्ड झाला किंवा ही खूप मोठी ब्रांच आहे. बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. तुम्ही ही डेफिनेशन कुठेतरी लिहून घेऊ शकताय. बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स, विच डील्स विथ द स्टडी ऑफ, मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो, विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट एक्सप्लोर्स हाऊ लिव्हिंग थिंग्स ग्रो, how living things grow, reproduce, function, and adapt with the environment. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असावं. ही डेफिनेशन मी अजून एकदा सांगतो. ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ही डेफिनेशन लक्षात ठेवा. बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम or living things, deals with the study of, ठीक है, deals with the study of living things, living organism, and how they grow, how they reproduce, how they function, and how they interact with the environment. This is the सिम्पलर डेफिनेशन ऑफ द बायोलॉजी. लक्षात इथपर्यंत, म्हणजे मराठीत मी तुम्हाला सांगतो, बायोलॉजी ही सायन्सची अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जिवंत गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्या कशा जगतात, त्या कशा वाढतात, त्या कसं रिप्रोडक्शन करतात आणि ते कसं एन्व्हायरमेंट बरोबर स्वतःला जुळवून घेतात, याचा अभ्यास, यालाच आपण काय म्हणणार आहे, दॅट इज बायोलॉजी. तर आपण आता बघणार आहे व्हॉट आर द different ब्रांचेस. आता काही ब्रांचेस आपण शिकणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर बघा, तर बायोलॉजीच्या 7 ब्रांचेस आपण डिस्कस करणार आहे थोडक्यात इथं. तर आता आपण कसं म्हणतो की बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. आता आपण काय म्हणणार आहे, बायोलॉजी मध्ये वेगवेगळ्या जी सब पार्ट आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत त्यांना काय म्हणणार आपण, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीला काय म्हणणार, बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. तर आता आपण समजा पहिलं घेतलं, दॅट इज द सेल बायोलॉजी. आपण त्याच्या बाबतीत कसं बोलणार आहे सांगा, सेल बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी which study with the which deals with the study of, actually which deals with the study of cells structure and their function. म्हणजे तुम्हाला मी आत्ताच बोललो होतो, तर कसं असतं की कुठलाही ऑर्गॅनिझम असं ना का त्याचं एक बॉडी ऑर्गनायझेशन तुम्हाला बघायला मिळतं. कसं बघायला मिळतं सांगतो तुम्हाला. समजा एक ह्युमन आहे, तुम्ही ह्युमनला इमॅजिन करा, त्या ह्युमनला बघा वेगवेगळे पार्ट बघायला मिळतात. जसं की हेड आहे, 2 हेड आहेत, 2 हेड कुठे, एकच हेड आहे, एक हेड आहे, 2 आईज आहेत, 1 नोज आहे, 2 गाल आहेत, 2 इयर आहेत, 2 हँड आहेत, 2 लेग आहेत. असं हे जे तुम्हाला बॉडी ऑर्गनायझेशन बघायला मिळतं, हे झालं बॉडी. त्याच्यानंतर खाली काय आलं, ऑर्गन्स.
आता त्याच्यापेक्षा छोट्या लेवलला गेलो तर समजा आपण हेड घेतलं, तर हेड म्हणजे हा झाला एक ऑर्गन, किंवा एक हँड घेतला तर हा झाला एक ऑर्गन, इयर झाला ही एक ऑर्गन झाला. तर ह्या ऑर्गन मध्ये काही तुम्हाला टिश्यू बघायला मिळतात. टिश्यू त्याला मराठीत आपण ऊती असं म्हणतो, ऑर्गनला आपण अवयव असे म्हणतो, बॉडीला आपण शरीर असं म्हणतो. शरीर, अवयव, त्याच्या खाली आलं ऊती. आणि ह्या ज्या टिश्यू असतात म्हणजे ज्याला आपण ऊती असं म्हणतो, याच ऊती काही काही कशात सेल्सने बनलेले असतात, काही पेशींनी बनलेले असतात. म्हणजे ऑर्गनायझेशनचं सगळ्यात खालचं लेवल कुठले असेल तर ती सेल आहे. आणि हीच सेल काय काम करते, कसं फंक्शन करते, तिचं स्ट्रक्चर काय आहे, वेगवेगळ्या बॉडी पार्टमध्ये, वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये त्याचं स्ट्रक्चर काय आहे. जी हेडमध्ये सेल्स असणार, ब्रेनमध्ये ज्या सेल्स असणार आहेत त्याच मसल सेल, आणि याच्यामध्ये त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे, प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे. तर हे कसं काम करतात ह्याचा अभ्यास बायोलॉजीच्या ज्या क्षेत्रामध्ये केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे, सेल बायोलॉजी. अंडरस्टँडेबल आहे ना? तर काय अडचण आली तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय अडचण आली, रिव्ह्यू आय विल बी रेडी विथ द कमेंट बॉक्स. मी सगळ्यांच्या कमेंट रीड करणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण बघणार आहे फिजिओलॉजी. व्हॉट इज फिजिओलॉजी? तर मी तुम्हाला म्हणलं की फिजिओलॉजी म्हणजे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये भरपूर सारे फंक्शन काम करत असतात. जसं की राईट फ्रॉम द टेकिंग O2 इनसाइड ऑफ द बॉडी अँड CO2 बाहेर टाकणं, O2 आत घालणं, हे हे कशी प्रक्रिया होते त्याला आपण श्वसन म्हणतो. नंतर आपण फूड आतमध्ये घेतो, त्याचं पचन कसं होतं, म्हणजे पचन संस्था कशी काम करते, आपली नर्वस सिस्टीम कशी काम करते, हे जे बॉडीचे फंक्शन असतात आणि ते सेल्सद्वारे कसं केलं जातं, ह्या सगळ्याचा अभ्यास कशामध्ये बघितला जातो, फिजिओलॉजीमध्ये बघितला जातो. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे जेनेटिक्स, आपला आवडता पार्ट आहे जेनेटिक्स. मी तुम्हाला सांगतो जेनेटिक्स म्हणजे आहे की हाऊ, म्हणजे ऍक्च्युली कसं, म्हणजे ह्युमन्स पासून जे नवीन ह्युमन्स तयार होतात तर हेरिडिटी, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. तर असं बघताय बघा, असं म्हणतात बघा की हा हा आजोबावर गेलाय, वडिलांसारखा दिसतोय, आईसारखी दिसते. तर हे का म्हणतात तर ऍक्च्युली काही कॅरेक्टर्स त्यांच्या आजोबापासून, आई वडिलांकडून त्यांच्या पुढच्या जनरेशनला दिले जातात. हे ट्रान्सफर आहे, याचा स्टडी करणं, डीएनएचा स्टडी करणं, हेरिडिटीचा स्टडी करणं, काही अजम्पशन्स मांडणं, किंवा हे सगळं जो स्टडी असणार आहे तो जेनेटिक्स मध्ये येणार आहे. ही झाली तिसरी ब्रांच, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. नंतर आहे बघा इकोलॉजी. प्रत्येक ऑर्गॅनिझम असताना का त्याला एन्व्हायरमेंटला फेस करावं लागतं, आणि हा जो एन्व्हायरमेंट असतो तो खूप महत्वाचा पार्ट असतोय. आणि हा जो एन्व्हायरमेंट आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो त्या ऑर्गॅनिझमच्या वाढीमध्ये किंवा ऑर्गॅनिझमच्या बिहेवियरमध्ये. तर हा जो अभ्यास असतो तो इकोलॉजी मध्ये केला जातो. सो पहिले झालं सेल बायोलॉजी, फिजिओलॉजी, जेनेटिक्स, नंतर इकोलॉजी. ऑर्गॅनिझम त्याच्या एन्व्हायरमेंट बरोबर कसा रिॲक्ट करतो आणि काय त्याचे फंक्शन असतात हे सगळं आपण इकोलॉजी मध्ये स्टडी करत असतोय. नंतर आहे बघा मायक्रोबायोलॉजी. ऑर्गॅनिझम्स हे फक्त डोळ्याला दिसतात तेच ऑर्गॅनिझम नसतात. तुम्ही बॅक्टेरिया घ्या, व्हायरस घ्या, किंवा स्मॉलर लेवलच्या अजून भरपूर सारे मायक्रोप्लाझ्मा वगैरे असतात, त्यांचा स्टडी ज्या क्षेत्रामध्ये केला जातो बायोलॉजीच्या त्याला आपण मायक्रोबायोलॉजी म्हणतो. म्हणजे मायक्रोबायोलॉजी, मायक्रो म्हणजे डोळ्याला जे दिसत नाहीत असे जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांचा स्टडी ज्या विभागात केला जातो बायोलॉजीचा त्याला आपण काय म्हणणार आहे, मायक्रोबायोलॉजी. त्याच्यानंतर आहे बघा झूलॉजी. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ व्हॉट, झुलॉजी म्हणले की प्राणी आले सगळे, विच डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल द प्राणी. प्राणी म्हणले तर आपण ॲनिमल्स म्हणतो, त्यांचा स्टडी ज्या क्षेत्रामध्ये त्याला काय म्हणणार आपण, झुलॉजी. बॉटनी, आपलं बॉटनी, माझं बॉटनी. तर बॉटनी म्हणजे काय की इट इज द सायन्स, इट इज द branch of biology which deals with the study of plants, their structure, their function, how they work, how they reproduce, how they perform the function of photosynthesis. कसं कसं करतात सगळे प्लांटचं फंक्शन सगळं आपण बघणार आहे. प्लांटचे डिसीजेस वगैरे जे असतात, प्लांट जे काय असेल ते सगळं प्लांटच्या रिलेटेड जे असेल ते सगळे येणार आहे बॉटनीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीज आर द 7 मेन ब्रांचेस ऑफ द बायोलॉजी. सो बायोलॉजी हा फक्त वर्ड आहे पण त्याच्या खाली खूप मोठा पसारा तुम्हाला बघायला मिळतोय. बायोलॉजी ही खूप मोठी संज्ञा झाली, त्याच्या खाली भरपूर साऱ्या ब्रांचेस तुम्हाला ह्या बघायला मिळणार आहेत. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सुरुवात करतोय सेल बायोलॉजी. म्हणजे आपण सेलच्या बाबतीत पहिल्यांदा शिकणार आहे
म्हणजे कसं मेन आहे, कोर पार्ट आहे, कोर पार्ट आहे हा. तर सगळ्यात कोर पार्ट मिस करायचा नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे लेक्चर शेवटपर्यंत बघितला त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद. आणि नेक्स्ट लेक्चर तुम्हाला जर बघायचं असेल तर हे नेक्स्ट लेक्चर आहे ते पूर्णपणे याच ग्रुपवरती, सॉरी ग्रुप नाही हा, ह्याच आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर सगळ्यांनी काय करा, सगळ्यांनी सबस्क्राईब बटन दाबा दाबा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना तुम्ही शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ नोटिफिकेशन आहे ना ते तुम्ही ऑल वरती सेट करा. बरोबर आहे. तर धन्यवाद. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच तुमच्यासाठी लेक्चर 2 घेऊन येत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती तुम्ही आलात त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच लेक्चर 2 घेऊन येतोय तुमच्यासाठी. थँक्यू.